आमचे मित्र म्हणाले की मुरगुडमध्ये ऑलरेडी विकास झालेला आहे मॅडम. म्हणजे नळ पाणी योजना असेल, जवळजवळ 8 कोटीची नळ पाणी योजना माननीय संजय दादांच्या नेतृत्वाखाली मुरगुडमध्ये झालेलं आहे. गटर असतील, रस्ते असतील, प्रामुख्याने ज्या मूलभूत म्हणजे दळणवळणाचे ज्या हे आहेत ते तरी सगळे पूर्ण झालेले आहेत. परंतु आत्ताचा नवीन माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र भैयांच्या नेतृत्वाखाली आमची युवा पिढी कार्यरत आहे. आता मंडलिकांची 3री पिढी आता सध्या कार्यरत आहे. त्या अनुषंगाने आता जर म्हटलं तर मुरगुडचा विकास झालेलाच आहे, पण मुरगुडला हायटेक सिटी कशी करता येईल याचा प्रामुख्याने आता या नगर परिषदेच्या पंचवार्षिक जी योजना निवडणूक लागलेल्या आहे सन 2025 ते 2030 या कालावधीमध्ये मुरगुड शहराला हायटेक सिटी कशी करता येईल. आता ज्या वरती ओव्हरहेड लाईन वगैरे आहेत ते संपूर्णपणे अंडरग्राऊंड करण्याचा एक अजेंडा म्हणा किंवा या पद्धतीचा विकास पूर्ण म्हणजे तुम्हाला मोठमोठ्या वाहतुकी किंवा आता आदमापूर आपल्या प्रामुख्याने आता मोठं तीर्थस्थान झालेलं आहे. मुरगुडच्या ठिकाणीच येणारा रस्ता जो आहे तो मुरगुडमधूनच जातो. मग मोठमोठी वाहनं असतील किंवा काय असतील ती आपल्याला इथं नेता आली पाहिजेत. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम होता कामा नये. त्यासाठी अंडरग्राऊंड केबल हे प्रामुख्याने केली पाहिजे आणि तो अजेंडा या ह्याच्यामध्ये पूर्ण होईल असं मला तरी एक वाटतंय. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.